ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। पुण्यात समाधान चौक परिसरात सिटी पोस्ट परिसरात एक ट्रक खड्ड्यात कोसळलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण थेट जाऊयात। आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, सध्या तिथे रेस्क्यू ऑपरेशन कुठपर्यंत पोहोचलेलं आहे, कशा पद्धतीने हे रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे? महापालिकेचे आयुक्त आलेत आणि त्यांच्या आधीच काही मिनिट ह्या दोन क्रेन आल्यात। ह्या दोन क्रेन की ज्या या 5 टनाच्या ट्रकला बाहेर काढण्याच्या क्षमतेच्या आहेत। 5-5.25 तासानंतर आता ही ट्रक बाहेर काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झालेले आहेत। पलीकडे एक ट्रक आहे, ही जी दिशा आहे या क्रेनची ही आहे दगडूशेठ या भागातून आलेला हा भाग आहे आणि ही जी क्रेन आहे ही दुसऱ्या बाजूने आली। 5-5.25 तास लागले। पोलिसांनी जेव्हा त्याला एक कॉर्डन ऑफ केलं त्याच्यानंतर ही इथे क्रेन येऊ शकली आणि आता ही दृश्य आपण समोरून दाखवू की आत्ता ह्या क्रेनला या ट्रकला आता ही क्रेनची जी जोडणी असते ती जोडणी केली जाते आहे आणि ती जोडणी करून मग आता हा ट्रक प्रत्यक्षामध्ये बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होईल। 3 वाजता विनोद पुन्हा काही रिपिटेशन होईल, पण 3 वाजता हा ट्रक जो महापालिकेचाच ट्रक आहे, ज्याला पोस्टाने विनंती केली होती असं या महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सांगितलं की इथलं जे काही काडी कचरा होता जो घेऊन जायचा होता आणि तो घेऊन जाण्यासाठी हा ट्रक आलेला होता। जो ट्रक इथे आल्यानंतर तो रिव्हर्स घेत असताना दृश्यात असं दिसतंय की तो खचला आणि तो खचल्यानंतर मग या 20 फूट खड्डा असेल त्या खड्ड्यामध्ये पडला। आता महापालिका आयुक्तांनी सांगितलेली गोष्ट आहे की तिथे विहीर होती। आता ही माहिती त्यांनी कशी सांगितली, यापूर्वी इथे पोस्टात काम करणाऱ्या कुठल्याही कर्मचाऱ्यांना ही माहिती नव्हती, पण आपण असं म्हणू की महापालिका आयुक्तांनी काही कागदपत्र बघितली असतील। सो इथे मेट्रोचं काम पण सुरू होतं, मेट्रोची मंडळी पण इथं आलेली आहे, त्याचं मार्किंग आहे आणि आपण आता दृश्यात बघतो आहोत की पुण्यामध्ये आजवर न घडलेली जी गोष्ट आहे ती गोष्ट घडली, ती म्हणजे ट्रक खड्ड्यात पडला आणि त्या खड्ड्यात पडलेल्या या ट्रकनं ज्या अनेक प्रश्न उपस्थित केलेत त्या प्रश्नाची आता उकल राज्यकर्ते म्हणून आणि धोरणकर्ते म्हणून अनेक जणांना द्यावी लागेल। ती आता या ट्रकनं जे नवे प्रश्न निर्माण केले, ती एक पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरामध्ये जर ही क्रेन यायला एवढा तास लागत असेल तर दुर्दैवाने एखादी घटना घडली तर काय होईल। आता ही महापालिकेची मंडळी आहे, इथे फायर ब्रिगेडची मंडळी आहे, पोलीस कर्मचारी आहेत, ते या ट्रकला उचलण्यासाठी जी बेसिक गोष्ट असते ते करतायत। 2 क्रेन यासाठी आणल्या गेल्या। मला असं सांगितलं की मगाशी आपल्या इंटरव्ह्यूमध्ये की हा क्रेन उचलण्यासाठी जर एक ट्रकचं वजन कमी पडलं, एक क्रेनचं वजन कमी पडलं तर आता त्याच्यासाठी दुसरी क्रेन आणि प्रत्यक्षामध्ये आता हा ट्रक बाहेर येतो आहे आणि बऱ्याच जणांनी सांगितलं की याच्यामध्ये हा जो भूभाग आहे तो पुन्हा खचू शकतो। महापालिका आयुक्त म्हणतात त्याप्रमाणे कदाचित हा जो रस्ता आहे तो विहीर म्हणतात, मला विहिरीचे काही रिमेन्स इथं दिसले नाहीत विनोद। आत्ता हा ट्रक बाहेर काढण्याचं काम सुरू झालेलं आहे की ज्या ट्रकनं अनेक प्रश्न महाराष्ट्राला उपस्थित केलेत। हा ट्रक त्याची स्टेअरिंग बघा, जसा तो चाक बाहेर निघेल तसं ते स्टेअरिंग बाहेर पडत आहे। बरं, मला आपल्याच इंटरव्ह्यूमध्ये कळलं की या ट्रकबरोबरच 2 दुचाक्यासुद्धा अडकलेल्या आहेत। सो हा ट्रक बाहेर पडतोय अनेक नवीन प्रश्न निर्माण करून, अनेक नवे असे प्रश्न की ज्या प्रश्नाची उकल व्हायची आहे। त्या ट्रकच्या चाकाची अवस्था बघा, हा चाक जो आहे तो पूर्णपणे त्याचा जो पुढचं जे तांत्रिक भाग असतो तो पूर्णपणे ब्रेक झालेला आहे आणि आता दुसरं क्रेन त्याला लावलं जात आहे, कारण एका क्रेननी तो ट्रक उचलला जाणार नाही असं लक्षात आलेलं आहे। त्यामुळे आता दुसरी प्रक्रिया सुरू होते आहे। अडचण आली आहे थोडीशी विनोद, आणि मला वाटलं नव्हतं की अशा पद्धतीचं एक लाईव्ह रिपोर्टिंग की जे अत्यंत महत्त्वाचे मूलभूत प्रश्न निर्माण करणारे आपल्याला NDTVवरती करावं लागेल, कारण एका ट्रकनं असंख्य प्रश्न निर्माण केलेत। एक म्हणजे पुणे मेट्रोचं जर काम सुरू होतं जे 100-125 वर्ष जुन्या इमारतीच्या शेजारी सुरू होतं, तर याबद्दलची कल्पना कुणाला दिली होती का? इथं काही स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं का? जसे लोक इथले सांगतायत की हा रस्ता पूर्वी सिमेंट रोड होता, नंतर पेवर ब्लॉक आलोय आणि या पेवर ब्लॉक नंतर जे रस्त्याची अवस्था झाली तर याबद्दलची कल्पना कोणी दिली होती का? कारण जर महापालिकेचे आयुक्त स्वतः म्हणतात की हा एक विहीर होती, तर प्रश्न असा आहे की याबद्दलची कल्पना हा 5 टन ट्रक जो घेऊन येणारा व्यक्ती होता त्याला होती का? आता हे रेस्क्यू सुरू आहे। आपण बघतो की तो पूर्ण त्याचा जो काही मल निस्सरणाचा हा ट्रक आहे असं सांगितलं जात आहे, तर त्याचा जो सगळा भाग आहे तो अडकलेला आहे आणि आता दुसरा क्रेन लावण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे, कारण एका क्रेननी हा ट्रक उचलला जाण्याची शक्यता त्या पलीकडच्या क्रेनवाल्याला अवघड वाटली आणि म्हणून आता दुसरा क्रेन इथे लावला जातो। काही सेकंदाचा ॲम्बियन्स मी ऐकवतो, ही जी काही धावपळ इथे सुरू आहे, नंतर आपण पुन्हा बोलूया विनोद।
आपण हे दृश्य पाहतोय समाधान चौकातल्या सिटी पोस्ट इमारतीच्या आवारातली ही दृश्य आहेत. साधारण 3:30 ते 3:45च्या सुमारास हा अपघात घडलेला आहे. आपण अपघाताची दृश्य सुद्धा दुचाकी तर इथे विनोद आता मला वाटत नाही की या दुचाकी ह्या क्रेननी काढल्या जातील. आता या क्षणाला तरी ट्रक बाहेर काढणं हीच त्यांची प्राथमिकता आहे. तर पहिल्यांदा हे ट्रक काढतील. एक क्रेन पुढच्या भागामध्ये त्याचं जे तोंड आहे ट्रकचं त्याला लावण्यात आलेलं आहे. दुसरा क्रेन हा दुसऱ्या ठिकाणी लावून मग दोन्ही बाजूनं तो एकत्रित उचलण्याचा प्रयत्न सुरू आहे. महापालिकेचे आयुक्त इथं आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, कॉर्डन ऑफ केला गेला आहे रस्ता आणि जे बघे आहेत त्या बघ्यांनाही हटवलं गेलेलं आहे. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याबरोबर आता ही दुसरी क्रेन ही त्याच्या मागच्या बाजूला लावून दोन्ही बाजूला हा ट्रक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या ट्रकनं असंख्य जे प्रश्न उपस्थित केलेत जे गेल्या आपण 5-5.25 तासापासून विचारतो आहोत महाराष्ट्राला, पुण्यातल्या धोरणकर्त्यांना, ते प्रश्न पुढचे काही दिवस माध्यमामध्ये सुद्धा चर्चेत असतील. अनेकांच्या प्रचार सभेचे भाग होतील. अनेक जण नवे नवे प्रश्न उपस्थित करतील. पण प्रश्न पुन्हा तोच आहे की जे धोरणकर्ते, राज्यकर्ते पुण्यासारख्या शहरात की जो पुणे जिल्हा जो महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार, सर्वाधिक राज्यसभा सदस्य, सर्वाधिक खासदार, सर्वाधिक मंत्री असलेल्यापैकी एक जिल्हा आहे, त्या पुणे जिल्ह्यातली महाराष्ट्राच्या क्रमांक 2च्या शहरातली ही परिस्थिती आहे की एक ट्रक जो 3:15 वाजता रस्ता खचल्यामुळं खाली गेला, तो ट्रक काढण्यासाठी आता रात्रीचे जवळपास 7:30 वाजलेले आहेत. तोपर्यंत यंत्रणेला काही करता आलं नाही. अक्षरशः यंत्रणा हतबल होती. ती हतबल यंत्रणा आता हा ट्रक बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहे. आणि जे नवे प्रश्न निर्माण होत आहेत त्याला आत्ताच मला असं दिसतं आहे की याला काहीतरी नव्याने एक मुलगा ते खाली उतरवत आहेत की ज्या मुलाला हे काम दिलं जाईल बहुधा की त्यांनी तो जो क्रेनचा पुढचा हुक आहे तो पुढचा हुक त्यांना व्यवस्थित लावायचा आहे आणि तो इथे हुक लावला जातो. मला असं दिसतंय की या ट्रकनं जे प्रश्न निर्माण केले त्याला आतापासूनच काहीतरी फाटे फोडण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. कुणी म्हणतंय की हे उंदरामुळे झालं, कुणी म्हणतंय घुशीमुळे झालं. आत्ता आयुक्त म्हणाले की ही विहीरच होती. जर विहीर होती तर मग याची कल्पना आधी कशी नव्हती. इथे पोस्ट ऑफिसमध्ये असलेल्या मंडळींना याची कशी कल्पना नव्हती, कारण कुणीही आपल्या आत्तापर्यंतच्या लाईव्हमध्ये असं म्हटलं नाही की ही विहीर होती. सो आता हा मुलगा जो खाली उतरलेला आहे त्यांनी जो दुसरा क्रेनचा जो भाग आहे तो दुसऱ्या क्रेनचा भाग आता ह्या ट्रकला जोडला आहे आणि हा ट्रक बाहेर काढण्याचा प्रयत्न काम आहे ते सुरू होईल. पण हे सुरू झाल्यानंतर सुद्धा जे असंख्य प्रश्न निर्माण होतील त्याची उत्तरं आपण घेण्याचा प्रयत्न करू. आणखी काही वेळ आपण हा ॲम्बियन्स ऐकू की हे प्रयत्न, इथला जो आरडाओरड आहे, इथे जे लोक काम करत आहेत ते काय सुरू आहे. अगदी राहुल, आपण पाहतो ही दृश्य थेट दृश्य आहेत समाधान चौकातल्या सिटी पोस्ट इमारतीच्या आवारातली दृश्य आहेत. काही वेळापूर्वी म्हणजे साधारण 3:30 ते 3:45च्या सुमारास हा अपघात घडला. एक ट्रक जो ड्रेनेजचे टँक साफ करण्यासाठी महापालिका वापरते असा एक ट्रक तिथून जात असताना अचानक हा ट्रक त्याच्या वजनानं तिथं एक खड्डा पडला आणि त्या खड्ड्यात हा ट्रक घुसलेला आहे. आणि सुदैवानं या ट्रकचा चालक होता त्यांनी प्रसंगावधान विनोद, सुदैव आहे की जेव्हा प्रत्यक्षात ही घटना घडली त्यावेळेला फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये तो ड्रायव्हर बाहेर पडला आणि तो ड्रायव्हर बाहेर पडल्यामुळं त्याला शारीरिक काही इजा झाली नाही. पण तो अक्षरशः त्याची मानसिक अवस्था मी पाहिली की तो बोलण्याच्या स्थितीमध्ये पण नाही आहे. तो एकदम घाबरून गेलेला आहे. त्यांनी कल्पना पण केलेली नव्हती. त्यांनीच काय इथे असलेल्या जे 1985 सालापासून इथं राहत आहेत त्यापैकी कुणालाही असं वाटलं नव्हतं की एवढा भला मोठा ट्रक, कारण ते CCTV फुटेजमध्ये दिसतोय की हा ट्रक काही छोटा नाही आहे. साधारणतः 20-25 फुटाचा हा ट्रक आहे, 5 टनाचा ट्रक आहे. तर हा ट्रक हा अशा पद्धतीनं खचेल आणि खचून पूर्णपणे आतमध्ये जाईल. आपण यांना हे जे काम चालू आहे या कामामध्ये कोणताही अडथळा न आणता जी गोष्ट करणं शक्य आहे ते करतो आहोत. पुन्हा महापालिकेचे आयुक्त आपल्याबरोबर आहेत, ते बघतायत या कामाची पाहणी करतायत. आणि श्री राजेंद्र भोसले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही विहीर आहे आणि या विहिरीमध्ये हे महापालिका आयुक्त आहेत की जे या कामाची प्रत्यक्ष पाहणी करतायत आणि बघतायत. सर, फायनली तुम्हाला यावं लागलं ते नाही, याच्यामध्ये जो आहे की एकंदरीतच असं काही बातम्या येत होत्या की रस्ता खचलेला आहे आणि रस्ता तो खचलेला नाही तर ते प्रिमायसेसमधल्या हे जे आहे ते खचलेलं आहे. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारे रस्ता खचलेला नाही. कारण का एकंदरीतच आम्हाला सगळ्या ट्रॅफिकच्या दृष्टिकोनातून जर काय रस्त्यामध्ये काय फॉल्ट आहे का बघायला आलो, मात्र रस्ता खचलेला नाही. मेट्रोचं काम आहे की नाही?
मेट्रोशी माझ्या माहितीप्रमाणे मेट्रोचा आणि याचा काही संबंध असणार नाही. मार्किंग आहे पलीकडच्या बाजूला मेट्रो. जे मार्किंग आहे म्हणजे त्यांच्या खाली 27 मीटर खाली जे आहे ते मेट्रो आहे. ते हार्ड रॉक त्यांनी कार्व आउट केलेलं आहे, त्यामुळे हे मेट्रोचं असणार नाही. काही प्रश्न काही तज्ज्ञांनी विचारले, ते असं म्हणतात की व्हायब्रेशनमुळं याचं जे रस्त्याचं जे ऑडिट व्हायला पाहिजे, तुम्ही तर म्हणता की हा मुळात रस्ताच नाहीये, तर हा ह्या रस्ता सगळ्या नाहीच ना, हा रस्ता नाहीच ना, ही विहीरच आहे. हे विहीर आहे आणि हे ग्राउंड ह्याच्यामधलं प्रिमायसिस आहे ना, परिसर आहे पोस्टाचा. रस्ता आपला तिकडं आहे लांब. पलीकडच्या बाजूला आहे ते महापालिका आयुक्तांनी जे दिलेलं उत्तर आहे ते तुम्ही ऐकलं आणि ते बरोबरच आहेत. आपल्या आणखी काही प्रश्नाची उत्तर घेण्याचा जरूर प्रयत्न करू, पण आपण जे म्हणतोय ते हेच आहे की या निमित्ताने जे काही बेसिक प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्याची उकल होणं गरजेचं आहे. प्रशासन त्यांच्या बाजूनं त्यांची बाजू मांडत राहील. आपण आपल्या पद्धतीनं जे नागरिकांच्या मनातले प्रश्न आहेत ते विचारू. आता प्रश्न आई उपस्थित होतो की जेव्हा इथे जर विहीर होती तर मग याची कल्पना इथल्या मंडळींना का नव्हती, मग इथे मेट्रोचं मार्किंग का आहे, आणि जर मार्किंग असेल तर मग मेट्रो काम करणार नव्हती का तिथे. आता थोडासा अडथळा आला आहे कारण वर झाड आहे आणि त्या झाडाचे काही केबल्स आहेत. मला जे प्रश्न दिसत आहेत ते एवढेच आहेत आणि ते बेसिक आहेत की जर इथे अशी घटना घडल्यानंतर 5-5.5 तास लागत असतील तर मग इथली जी स्थानिक यंत्रणा आहे त्या यंत्रणेचं हे संपूर्ण अपयश आहे की ज्या अपयशाची आपण वारंवार प्रश्न म्हणून त्यांना विचारतो की हे अपयश याची जबाबदारी कोणाची, की 5-5.5 तास झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी क्रेन येऊ शकत नाही आहे. आली तरी तिला कॉर्डन ऑफ करून घ्यावं लागतं, कात्रजवरून क्रेन आणावी लागते. तुमच्या यंत्रणेकडे अशा पद्धतीची कुठलीही क्रेन नसते. अशा शहरामध्ये की ज्या शहरामध्ये अलीकडच्या काळामध्ये लोकसंख्या वेगानं वाढलेली आहे, असं शहर की जे देशातलं एक महत्त्वाचं IT हब म्हणून ओळखलं जात आहे. आता हे दोन्ही क्रेन लागल्यात. विनोद, ही दृश्य पुन्हा एकदा आपण हे शांतपणे बघू. प्रकार आहे. सायंकाळी 5:30 वाजता सुमारास हा ट्रक हा ढकलतोय ना मला राव, बघ ना. फायनली विनोद, ट्रक बाहेर निघते आहे. 5-5.5 तासानंतर 2:15 वाजता घडलेली घटना. 4:14 हा कॉल अग्निशमन दलाला गेला. 4:15 हा ट्रक बाहेर काढण्यासंदर्भातली प्रक्रिया सुरू झाली आणि त्याच्यानंतर आता ही विहीर या आत्ता महापालिका आयुक्तांनी सांगितले की ही विहीर होती म्हणून. आणखी याबद्दलचे बरेच तपशील बाहेर येणं बाकी आहे. ही विहीर होती तर मग याच्यावरती रस्ता कसा आला, जर तो विहीर होती तर त्या विहिरीवरती कॉन्क्रीट का नाही टाकलं, आणि जर ती विहीर होती तर मग महापालिकेचा 5 टनाचा हा ट्रक इथे कसा आला. फायनली हा ट्रक बाहेर निघतो आहे. त्या ट्रकची अवस्था आणि या ट्रकने निर्माण केलेले पुण्यासंदर्भातले महत्त्वाचे प्रश्न. पुणे अलीकडे अनेक नकारात्मक बातम्यांसाठी चर्चेत आहे आणि हा ट्रक पूर्ण अंशाने पूर्णपणे बाहेर येतोय. मी हे प्रश्न विचारलेत अनेकांना. इथे महापालिकेचे बरेच अधिकारी उपस्थित आहेत, तेही आपापसात चर्चा करतायत की आपल्याला क्रेन आणायला इतका वेळ का लागला. आणि हाच प्रश्न आहे विनोद की पुण्यासारख्या शहरात इतका वेळ लागला तर भीषण परिस्थिती निर्माण झाली. दुर्दैवाने तशी होऊ नये वारंवार आपण म्हणतोय, पण मग काय करणार तुम्ही. पुणे महानगरपालिकेच्या सक्शन कम जेटिंग मशीन वॉटर रिसायकलिंगचा हा ट्रक आहे जो हा ट्रक इथे आला होता आणि या ट्रकनंच इतके बेसिक आणि महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेत की आपली महानगरं ही त्याची जी वाढ आहे ती एका अर्थाने कुठल्याही सुविधा न देता झालेली कशी सूज आहे की ज्या सुजेत आपण बघतो की या सूजमुळं बिल्डिंग्स वाढतात, इन्फ्राची कामं मोठ्या प्रमाणात होतात, पण छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकत नाही. आता पाण्याची पातळी हळूहळू मला कमी होताना दिसते आहे. जसा हा ट्रक बाहेर येतोय तशी ही पाण्याची पातळी कमी होते आहे. तुम्ही NDTVवरती खड्ड्यात पडलेल्या ट्रकची कहाणी बघताय की ज्या ट्रकने खूप बेसिक प्रश्न उपस्थित केलेत.
दोन्ही बाजूनं विनोद प्रयत्न सुरू आहेत दोन्ही बाजूच्या क्रेननी की हा ट्रक अद्दर कसा उचलता येईल, वर कसा उचलता येईल. समोरच्या बाजूची पण दृश्य आपण या ट्रकची दाखवूया की ट्रकचा जो पुढचं चाक आहे त्याची काय अवस्था झाली आहे. आणि हा ट्रक जेव्हा बाहेर येतो आहे त्यावेळेला याची जी पुढची बाजू खचलेली होती ती खचलेली बाजू पण तुम्हाला दिसते आहे की ट्रक हा पाणी बाहेर काढण्यासाठीचा ट्रक आहे, त्याचा एक टँक आहे तो तर दिसतच आहे आपल्याला. हा ट्रक त्याची पुढची बाजू ही पूर्णपणे डॅमेज झाल्यासारखी वाटते आहे तुर्तास तरी, कारण हा जोरात ट्रक आदळला होता. आणि आता हे दोन्ही बाजूची लोक तांत्रिक चर्चा करतात की हा ट्रक बाहेर ओढायचा कसा, कुठल्या क्रेनला अधिक तुम्हाला जोर द्यायचा. शिडी देऊ का त्याला त्याच्या खालच्या उतार लावायला? पुढच्या बाजूकडनं हा जो इकडचा क्रेन आहे माझ्या उजव्या बाजूचा, ह्या क्रेनला खाली घेऊन त्याचं वेट कमी करून त्याचा जो हायड्रोलिक आहे तो खाली खेचून आता हा ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे पण सोपं काम नव्हतं. जवळपास 20 मिनिट झालीत आता हा क्रेननी दोन्ही बाजूनं वजन लावून, पण अजूनही हा ट्रक बाहेर निघालेला नाही आहे. सर अडचण काय व्हायली आहे? कुठले आता अडचण काय नाही, अडचण काय नाही जरा व्यवस्थित बॅलन्स करून, कारण जागा कमी आधी बॅलन्स करण्याची गरज आहे. बॅलन्स करूनच त्याला वर काढावं लागेल. दोन क्रेन का लागले डिझेल आपल्याला? टँक आहेत त्याच्यामध्ये. अच्छा, हे डिझेल टँक हो, त्याची स्वतःची इंधनाचं इंधनाची डिझेल टँक. टँक आहे ना. दोन क्रेन का लागले सर? कारण पाणी आहे ना त्याच्यामध्ये, पूर्ण पाणी पण भरलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि आपल्याला त्याला व्यवस्थित काढायचं आहे, डॅमेज नव्हता. कारण डिझेल टँक लीक झालं तर पूर्ण डिझेल त्याच्यामध्ये जाईल. ओके फाईन. हे अग्निशमन दलाचे अधिकारी होते विनोद, जे सांगतात की याला कशा पद्धतीनं हळूहळू बाहेर काढण्याची गरज आहे, कारण त्याच्यात इंधनाची टाकी आहे. याची जी मागची बाजू आहे ती मागची बाजू बॅलन्स करत करत हा ट्रक बाहेर काढावा लागणार आहे. एक वेगळ्या पद्धतीचं ट्रक बाहेर काढण्याचं रेस्क्यू ऑपरेशन, की जे पाण्याचा टँक आहे तो टँक घेऊन हे अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्न करत आहेत की हा ट्रक बाहेर येईल. दुसरी जी क्रेन आहे ती मुख्य रस्त्यावरती लावण्यात आलेला आहे. एक क्रेन आतमध्ये आहे आणि त्यातनं प्रयत्न हा केला जातो की अधिक हा भूभाग खचू नये आणि खचून या टँकरचं अधिक नुकसान होऊ नये अशा दृष्टीनं प्रयत्न करून हा टँकर हळूहळू बाहेर काढला जातो आहे. खरं तर या मुलाला या कामासाठी खाली उतरवलंय, त्याच्याकडे सुद्धा सेफ्टी किट काहीच नाहीये. त्याला एक हेल्मेट पाहिजे. अगदी राहुल, मी हाच प्रश्न आता विचारणार होतो की ज्या पद्धतीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे त्या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये सुद्धा बचाव पथकात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची कोणतीही उपाययोजना केलेली दिसत नाही आहे. एक प्रकारे सगळ्याच बाबतीत ढिसाळ कारभार या एका अपघाताच्या निमित्तानं पण पुणे महापालिकेच्या समोर आला असं म्हणायला हरकत नाही. सक्शन कम जेटिंग मशीन वॉटर रिसायकलिंग. सर अडचण काय व्हायला लागली? बॅलन्स करायचं. हां, बॅलन्स करायचं. ओके, हा इकडचा क्रेन खाली घेतला त्याने, त्याचा जो हायड्रोलिक आहे तो खाली आणून त्याला मागच्या बाजूला जोडण्याचे प्रयत्न सुरू केले जाणार आहेत आणि त्यानंतर हा ट्रक बाहेर निघेल.
पुणे महाराष्ट्रातलं क्रमांक 2चं शहर, त्या शहरातली ही स्थिती आहे की 5-5.25 तासानंतर पुणे पोस्ट ऑफिसमधल्या मुख्य पोस्ट ऑफिस आहे पुण्याचं, हे मोठी इमारत आहे. ही दृश्य पण बघा. आपल्याकडे सेफ्टी प्रोटोकॉल जो पाळायला हवा तो पाळला जातो का, असे अनेक वेळेला प्रश्न पडतात. हा बहुतेक क्रेन चालकच आहे, त्यालाच याची कल्पना आहे की हा क्रेनचं हुक कुठे अडकवायचं. तर तो खाली उतरून आता ते क्रेनचं हुक मागच्या बाजूला अडकवतोय. पुढच्या बाजूचं हुक लागलेलं आहे, त्यांनी अर्धा भाग या ट्रकचा, या टँकरचा, खरं तर टँकरचं आहे, टँकरचा अर्धा भाग बाहेर काढला आहे आणि राहिलेला अर्धा भाग हा आता काढला जाणार आहे. त्याच्यासाठी जो क्रेनचा मालक आहे तो खाली उतरला आहे, तो हुक लावतो. ते हुक लावून मग दोन्ही बाजूनी हा टँकर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाईल. साहेब तुम्ही पोस्टाचे आहेत ना, मला जरा हे पोस्ट ऑफिसबद्दल सांगा. तुम्ही लाईव्ह आहात, हे पोस्ट ऑफिस किती जुनं आहे? आता पुढच्या वर्षी 100 वर्ष होती. पुढच्या वर्षी 100. आणि ही इमारत पण तेवढीच जुनी आहे. जुनी मी इंग्रजांनी बांधली. पण तुम्हाला कधी कल्पना होती इथे काही विहीर आहे वगैरे असं कधी ऐकलं होतं तुम्ही? नाही ऐकलं. कधीच नाही ऐकलं. कधीच नाही. किती वर्ष झाली तुमची सेवा? माझी 28.5. इथेच आहेत तुम्ही? 28.5 वर्ष पुण्यात आहेत. विनोद, सगळ्यात मोठी गोष्ट महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी, गेली 28 वर्ष जे कर्मचारी इथे काम करतायत. तुमचं नाव सर? महेश बाटे. महेशजी, तुम्ही कधी ऐकलं नाही की इथे विहीर होती वगैरे असं नाही, काही? नाही. कधीच नाही ना? कधीच. कधी असा भदभद आवाज आला, पोकळ असल्यासारखा आवाज आला? नाही आला. कधीच नाही आला ना? नाही आला. पण मेट्रो जेव्हा काम चालू झालं ना, इथे मेट्रोचं काम सुरू हे काय त्यांनी सगळे पॉईंट लावलेले. हे मेट्रोचं काम आहे. मेट्रोचे पॉईंट लावले होते. महापालिका आयुक्तांनी दिलेल्या माहितीतच 2 मोठ्या तफावती मला दिसत आहेत. एक ते म्हणाले की मेट्रोचं काम नाहीये, इथं मेट्रोचं काम सुरू आहे ना? नाही हे सगळं लावलं तर मेट्रोवाल्यांनी लावलं की नाही, इथं काय खालीवर होतं का त्यांना नाही का अंदाज यावा म्हणून. राईट. असं अंदाज कशासाठी? आता काय त्यांचं हे असेल की बाबा नाही मेट्रोची मंडळी इथे रोज येत होती का? मतदान नाही यायची. कधी मतदानात नाही? हां, आणि काय करायची ती इथे? तर हे चेक करायचे ना, यांचे जे पॉईंट्स आहेत ना हे चेक करायचे. पॉईंट चेक करायचे हम्म. त्यांची स्वतःची. खाली इथं कधी यंत्र, आता हे हा फायनली साहेब आल्या, तुमच्या इथे अडकलेला ट्रक बाहेर आला, टँकर. बघा विनोद, ज्या टँकरनं महाराष्ट्राला असंख्य प्रश्न विचारलेत, पुणे शहरातल्या धोरणकर्त्याला असंख्य प्रश्न विचारलेत, तो फायनली बाहेर येतो आहे. आणि तो बाहेर आल्यानंतर सुद्धा असंख्य नवे प्रश्न निर्माण करून येतो आहे. इथल्या धोरणकर्त्यांना हा ट्रक, यातनं गळणारं पाणी, त्याचं सेलिब्रेशन पण करतायत मंडळी. हे गळणारं पाणी, या ट्रकचा नंबर, या ट्रकची अवस्था, हे नवे असंख्य प्रश्न निर्माण करणारी आहे. साहेब, तुम्ही 28 वर्ष पुण्यात राहता. दुर्दैवाने ही घटना विसर्जनाच्या दिवशी झाली असती तर बरीच मनुष्य झालं असतं, वाहनच येऊ शकलं नसतं त्या दिवशी. तर हे विनोद, हे जे प्रश्न नवीन निर्माण होतील ते त्याबद्दल आपण बोलत राहू. तुर्तास आपण हे बघूया की हा ट्रक पुढे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकदा हा खड्ड्यातनं बाहेर आल्यानंतर या खड्ड्याची अवस्था पण मी तुम्हाला दाखवेन. या क्रेनची सुद्धा बरीच अडचण झाली आहे. ते झाडाला घासतोय तो क्रेन, त्याचा हायड्रोलिक झाडाला घासतोय. ए भाई, क्या दिक्कत क्या आ रही है? कुछ नहीं दिक्कत आ रही हो, खाली वो पेड़ ही दिक्कत आ रही, पेड़ ही दिक्कत आ रही है। पेड़ की दिक्कत आ रही थी, अभी निकल गया क्या पूरा ये? हाँ, निकल अच्छा, गया। दोनों क्रेन आपकी है ना? हाँ, दोनों क्रेन तो ये क्रेन कितना कैपेसिटी का है उस तरफ का क्रेन? एक क्रेन है 15 टन का है। एक क्रेन 15। आप कहाँ फंसे हुए थे? आप कहीं पे नहीं, सब खाली चमका नहीं, मुझे ये बताओ, आप ये मुझे बताओ, आप ट्रैफिक में कहाँ फंसे हुए थे? ट्रैफिक में हम लोग थी इधर चांदी चौक से, जो चांदनी चौक में फंसे थे? उससे आगे कितने घंटे फंसे थे आप? तो ट्रक दाखवा, कितने घंटे फंसे थे? हम लोग 2-3 घंटे 3 घंटे फंसे थे. बघा, पुन्हा महापालिकेच्या दाव्यामध्ये किती तफावत आहे बघा, की ते म्हणाले की आम्ही सांगितले लगेच आले, असं झालेलं नाही आहे. हा सांगतोय क्रेन मालक. आपको फिर पुलिस गाड़ी आके फिर आपका आगे लिया क्या क्रेन? क्या किया? हाँ, पुलिस गाड़ी आई थी। कहाँ से आई थी दोनों गाड़ी पुलिस लेके वो तेरे जब हम लोग मंदिर है ना, मंदिर से जब घूमते हैं तो उधर ही से. विनोद, सगळ्या प्रश्नांची उत्तरं एनडीटीव्हीने शोधली. विहीर होती का नाही कुणालाही माहिती नाही. मेट्रोचं काम सुरू होतं का? तर सुरू होतं. जी क्रेन आहे, उधर गड्ढा है, गड्ढा आहे, तिकडे पुढे जाऊ नका म्हणतायत. आणि या क्रेन मालकानं सांगितलं की 3 तास. आपका नाम क्या है बेटा?
नाम क्या है? फैज मोहम्मद खान। फैज, 3 घंटा तुम्हारी क्रेन ट्रैफिक में फंसी हुई थी ना? 3 घंटे ना? 3 घंटे फंसी हुई थी, 3 तास फसलेली क्रेन होती. आणि त्यानंतर कसं बसं आता हे बाहेर आले. आता या दुचाकी बाहेर निघतात का हे आपल्याला बघायचे प्रयत्न केला जातोय की दुचाकीला कुठे गाळ लागतोय का, गाळाला काही लागतंय का. आता ज्या दुचाकी दोन आपण ब्रेक केली बातमी की या दुचाकी सुद्धा ह्या ट्रक बरोबर या टँकर बरोबर अडकलेल्या आहेत. त्या दुचाकीचं काय करायचं हा खरा प्रश्न आहे. टँकर बाहेर निघाला जो अनेक नवे प्रश्न घेऊन आता उभा आहे. आता त्या ठिकाणीच्या ज्या दुचाकी आहे त्याचं काय करायचं ते त्याला पण बाहेर काढलं जातं का हे बघायला लागेल. मला असं सांगता येते की पोकळ आहे एक बाजू, त्यामुळं फार पुढे तुम्ही जाऊ नका. आणि फार पुढे जाऊन याचं वार्तांकन आपण पण करत नाही, योग्य तो प्रोटोकॉल घेतलेला आहे. आता ह्या दुचाकीबद्दल काय होतं. अच्छा, ते सदग्रस्त आहेत की ज्यांची 2 व्हीलर आहे. ज्यांची 2 व्हीलर आहे त्यांनाही आपण बोलूया. तुमची 2 व्हीलर आहे भाऊ इकडे हो सरकार, तुमची 2 व्हीलर आहे का? कुठे लावली होती? एकदम सीसीटीव्ही दिसतोय की दिसतंय फक्त ब्लॅक अँड व्हाईट आहे. कुठली गाडी आहे? FJDS आहे यमाची. काय किंमत? 2.5 पावणे 2 लाख रुपये. पूर्ण एक्झॅक्ट किंमत कधी घेतलेली आहे? एक मार्चला. तुमचं नाव काय? पृथ्वीराज भगवान पाटील. पृथ्वीराज रावनी घेतली होती मार्च मध्ये गाडी. कर्मचारी आहात, गाडी पार्क केली होती हा येस पार्क. आणि मग तुम्ही आवाज आला आतमध्ये हा आवाज आला आणि शिपाई सांगत आला ना गाडी खाली गेली. खाली गेली बघायला आलो तुमची. तोपर्यंत ते आणि दुसरी गाडी कुणाची आहे? दुसरी काय अंदाज नाही सर. सीसीटीव्हीला फक्त एक गाडी दिसली. तुम्ही तिघं या पोस्टाचेच नाही, नाही. ओके. हे पण ज्यांची दुचाकी आहे ते आले. आता कसं करायचं? ठेवायची का मध्ये दुचाकी? तर बघू की क्लेम करू की. यांना विनोद सुचतो इथे पण. विनोद आता खूप गंभीर. बरं तुम्ही मला सांगा, तुम्ही किती वर्ष झालं या पोस्ट? 2.5 वर्ष झाले की. 2.5 वर्ष. एप्रिल 22 ला कोणी जॉईनिंग. सांगितलं होतं का की इथे विहीर आहे म्हणून? नाही काय असं काहीच नाही सर. रोज आमच्या गाड्या येतात पोस्टाच्या इथे ना? हा रोज गाड्या येतात. रोज किमान एक 10 राऊंड तर गाड्यांचं होऊन जातात. आमच्या कॅशच्या गाड्या, बॅग न्यायला गाड्या असतात रोजच. राईट. आता पुण्यातली ही दृश्य आपण पाहत होतो. अखेर 4 तासानंतर हा ट्रक बाहेर काढण्यात स्थानिक प्रशासनाला यश आलेलं आहे आणि आता 2 दुचाकी या खड्ड्यात ज्या पडल्यात त्या शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढच्या काही वेळात त्या दुचाकी सुद्धा काढल्या जातील आणि नेमकं नाट्य 4 तासापासून काय घडत होतं ते आपण NDTV मराठीवर थेट पाहत होतात. या बातमीच्या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. बघत रहा NDTV मराठी.